महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वीज बिल सरसकट माफ करावे अशी शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी होती। तसेच दिवसाचे लोड शेडिंग बंद करून शेतकऱ्यांना 24 तास अखंड वीज मिळावी अशी देखील शेतकरी मागणी करत होते। त्या अनुषंगाने महायुती सरकारने शेतकऱ्यांना अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना 24 तास वीज देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। महायुती सरकारने शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे। कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही। सोबतच सौर कृषी वाहिनीची योजना करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या 16,000 मेगावॅट पैकी 12,000 मेगावॅट हरित ऊर्जा किंवा सोलरमध्ये कन्व्हर्जन सुरू केले आहे। ही योजना 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे। येत्या 2 वर्षात शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्येक युनिट हा सोलरचा असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस अखंड वीज मिळणार आहे। म्हणजे विजेचे बिलही नाही आणि 24 तास वीजही मिळेल असे काम महायुती सरकारने केले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। महत्त्वाचा निर्णय घेतला। आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे। कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही। आणि सोबत दुसरं काय केलंय? आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे। उलट 4,000चं आता काम अजून चालू करतोय। 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट हा सोलरचा असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही। म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।